नमस्कार, मी अर्पिता. मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पनीरची एक नवीन रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट बनते, जास्ती काही प्रिपरेशन देखील लागत नाही आणि साहित्यही लागत नाही. पाहू शकता लांब-लांब कांदा पातळ-पातळ चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील पातळ-पातळ कट करून घ्यायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही, तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे फास्ट फ्लेमवरती. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकता तुम्ही कांदा व टोमॅटो खूप कुक होत आहे. थोडासा कलर देखील त्याचा चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहे, काजू व बदाम. जर तुमच्या दोघांमधून एकच असेल, तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. काजू, बदाम टाकल्यामुळे ग्रेव्ही आपली थिक होते. पाहू शकता तुम्ही. छान परतून झालेलं आहे सगळं साहित्य. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मॅश देखील झालेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट लास्टला घालायची आहे, नाहीतर ती चिटकून जाते. म्हणून लास्टला आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल, तर तुम्ही आलं व लसूण वेगळं-वेगळं घालू शकता कट करून. कारण की आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत, म्हणून तुम्ही आलं व लसूण वेगळं-वेगळं देखील ॲड करू शकता, जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर. अशा प्रकारे आपला एक मसाला रेडी झालेला आहे. छान परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत टोमॅटो मॅश होत नाही, तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आहे आणि थंड झालं की हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये विदाऊट पाणी घालता वाटून घ्यायचं आहे. थोडं देखील पाणी ॲड करायचं नाही आहे. आता एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सुहानाचा चिकन टिक्का मसाला ॲड करायचा आहे. सुहानाचा खूप सारे मसाले भेटतात, बटर, पनीर मसाला वगैरे. तर आपण पनीर टिक्का मसालाचं एक पॅकेट घेतलं आहे सुहानाचं. आता त्यामध्ये आपल्याला फक्त 1 कप दूध घालायचं आहे, ॲड करायचं आहे. जर तुमच्या घरी कोणी येणार असेल आणि तुमच्याकडे टाईम नसेल, तर नक्की हे पॅकेट आणून तुम्ही यूज करा. खूप टेस्टी पनीरची भाजी बनते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. 1 पॅकेट मसाला घातला आहे. आता त्यामध्ये दूध घालत आहे मी 1 कप भरून आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्या पॅकेटवरती वेगळी रेसिपी आहे, फक्त टोमॅटोची प्युरी घालायची. पण अशा प्रकारे केल्यानंतर ती भाजी खूप टेस्टी होते. पेक्षा जास्ती छान ती भाजी लागते. नक्की तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे सगळ्या गाठी काढून घ्यायच्या आहे, मसाल्याच्या गुठळ्या. एकदम पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे. आपली छान पेस्ट देखील तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता गॅसवर तीच कढई ठेवायची आहे. त्यामध्ये मी बटर घालत आहे थोडंसं, अजून तेल घालत आहे. जर तुम्हाला बटर आवडत नसेल, तर तुम्ही फक्त तेलाचा देखील वापर करू शकता किंवा तूप आवडत असेल, तर तुम्ही तूप देखील घालू शकता. आता त्या मसाल्यामध्ये सगळं काही आहे, फक्त मी लाल तिखट ॲड करत आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर तुम्ही लाल तिखट स्किप करा. ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये सगळं काय आहे, फक्त मी तिखट जास्ती पाहिजे म्हणून लाल तिखट ॲड करत आहे. आणि जे कांदा, टोमॅटो, काजू, बदामची जी पेस्ट केली आहे विदाऊट पाणी घालता, ती पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आहे. एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. छान परतून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. नाहीतर लाल तिखट जळून जाईल. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे पेस्ट. आता त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. जास्ती मीठ ॲड करायचं नाही आहे. थोडंसंच ॲड करायचं आहे, कारण की त्या पॅकेटमध्ये पण मीठ असतं. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटं जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. आता मी झाकून ठेवत आहे.
आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे. ओपन करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही छान ग्रेव्हीला तेल आलेलं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकदा. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे. स्लो फ्लेमवर करायचा आहे. म्हणजे मसाला देखील छान कुक होतो. आता त्यामध्ये आपण जी सुहानाचा मसाला व दूध ॲड केलेली ग्रेव्ही आहे, मसाला बनवला आहे, तो मसाला ॲड करून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे आणि स्लो फ्लेमवर मसाला छान कुक करून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्ही फास्ट फ्लेमवर पटापट करायला बघाल तर मसाल्याची कच्ची स्मेल येईन भाजीला, म्हणून स्लो फ्लेमवर छान कुक करून घ्यायची आहे भाजी. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला कुक करून घ्यायची आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही छान कुक झालेली आहे. सुंदर असं तेल आलेलं आहे वरती. मसाला छान शिजला आहे आपला. आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये पनीर घालत आहे कट करून. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची आहे. अगोदर त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करत आहे. तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल तर तुम्हाला तुमच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्ती करू शकता. थोडंसंच पाणी घालत आहे मी. तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्ती पाणी करू शकता. एकदा मिक्स करून घेऊन परत मी झाकून ठेवत आहे 5 मिनिटं. खूप मस्त ही भाजी होते. नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी यूज करून भाजी नक्की बनवून बघा आणि तुमची भाजी कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी झटपट बनते. एखाद्या कधी पाहुणे येणार असेल, काय बनवायचं कळत नसेल, टाईम कमी असेल, तर नक्की ही रेसिपी यूज करून तुम्ही अशी भाजी तयार करा. खूप मस्त लागते. फक्त मसाला छान कुक करायचा आहे स्लो फ्लेमवर. जर तुम्ही गडबडीमध्ये फास्ट फ्लेमवर करायला जाईल, तर टेस्ट एवढी छान येणार नाही. आता झाकण ठेवून 5 मिनटं कुक करून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही आपली पनीर टिक्का मसाला रेडी होतो. सुंदर असं तेल आलेलं आहे. आता त्यामध्ये मी फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहे आणि आपली पनीरची भाजी तयार आहे. एकदम झटपट बनते. जास्ती मसाल्यांची देखील गरज नाही. त्या पॅकेटमध्ये सगळं आहे. फक्त मी लाल तिखट ॲड केलं आहे. जर लहान मुलं असतील तर तुम्ही ते देखील स्किप करू शकता. फक्त कांदा, टोमॅटोची प्युरी करायची आहे आणि अशी छान पनीरची भाजी तयार होते. नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा ही भाजी आणि तुमची भाजी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पनीर टिक्का मसाला बनवत असाल, तर तुमची देखील रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही सजेशन किंवा काय तुम्हाला विचारायचं असेल, तर तुम्ही ते देखील कमेंटमध्ये मला विचारू शकता. आता पनीरच्या भाजीसोबत मी हे रेडीमेड पराठे करून घेत आहे गरम. पाहू शकता तुम्ही. अगोदर विदाऊट तेल लावता कुक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप, तेल लावू शकता. अगोदरच तेल, तूप लावायचं नाही आहे. पराठा कुक झाल्यानंतर लावायचा आहे, म्हणजे मस्त क्रिस्पी लागतो. नक्की तुम्ही सुद्धा हे कॉम्बिनेशन एकदा ट्राय करा. पनीर टिक्का मसाला आणि पराठा एकदम छान कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितला आहेत, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, भरभरून तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय. थँक यू.